निवडणुकीमध्ये वळसे भाषणानं 100% पराभूत करा करा करा. नाही, मी गद्दारी जर केलीच नाही तर त्याच्याबद्दल काय बोलायचं? मी काय सांगितलं? ते सांगतात, दिलीप सर सांगतात, निवडणूक आल्या पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही बोलणार नाही. काय बोलायचं यांच्याबद्दल? त्यांनी बोलायला काय ठेवलं? काहीच ठेवले नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली. आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणोजी शेठांनी गद्दारी केली. ती महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. आता एकच ठिकाण आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषणानं 100% पराभूत करा करा करा. हेच सांगतो. ही काय व्यक्तिगत केलेली कुठली कृती नाहीये. पक्षाच्या बैठकीमध्ये सार्वजनिकरित्या झालेला निर्णय आहे आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर, नेत्यांच्या बरोबर राहिलेलो आहे आणि त्यामुळं हा विषय मला तितकासा महत्वाचा वाटत नाही. आम्ही एकत्रितपणाने निर्णय घेतलाय, पक्षाने एकत्र निर्णय घेतलाय, एवढाच त्याचा अर्थ. तुम्ही एवढी टीका होऊनही त्यावर काही बोलत नाही आहात, काय सांगाल? किंवा गद्दार हा शब्द वापरला त्यावर बोलत नाही आहात, काय सांगाल? नाही, मी गद्दारी जर केलीच नाही तर त्याच्याबद्दल काय बोलायचं? मी काय सांगितलं की हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे, त्या निर्णयाच्या बरोबर मी आहे, त्यामुळे इथं गद्दारीचा प्रश्न येतो कुठं?